तर आपण आपलं स्टार्ट करतोय HP हीट पॉवरचा आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे आपलं आयसी इंजिन आणि एअर स्टँडर्ड सायकल जे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, एअर स्टँडर्ड सायकल आपण सेकंड पार्टमध्ये बघू. पहिले आपण आयसी इंजिनचा पार्ट संपून घेऊ, त्याच्यानंतर आपण एअर स्टँडर्ड सायकलकडे जाऊ. आयसी इंजिन थेरॉटिकल टॉपिक आहे. जर तुम्हाला आयसी इंजिन हा सब्जेक्ट झाला असेल तर तुम्हाला माहिती असेल एक्झॅक्टली आयसी इंजिन काय राहतं. नसेल माहिती तरी आपण समजून घेऊया या ठिकाणी. आणि एअर स्टँडर्ड सायकलवर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जातील ना. चला बघा, स्टार्ट करू. आयसी इंजिन काय, सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन. मे बी येऊ शकतं 2 मार्क्ससाठी तुम्हाला. राईट डाऊन द क्लासिफिकेशन ऑफ द आयसी इंजिन और द टाइप्स ऑफ आयसी इंजिन है ना. तर भरपूर सारे टाईप आहेत. ठीक, चला बघूया. आयसी इंजिनचे सगळ्यात महत्त्वाचे 2 टाईप पडतात, ते म्हणजे 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन. ठीक आहे, 2 स्ट्रोक इंजिन काय राहतं, 4 स्ट्रोक इंजिन काय राहतं, हे आता आपण याच्यानंतर लगेच बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला टाईप आहे आपला आयसी इंजिनचे 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक इंजिन. आता काही वेळेस तुम्हाला असं मे बी पॉसिबल असेल की कॉलेजमध्ये शिकवताना तुम्हाला असं लाईन वाईज लिहून दिलं आहे, अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ स्ट्रोक, अकॉर्डिंग टू द कूलंट, अकॉर्डिंग टू द चेंबर, अकॉर्डिंग टू द शेप, असे तस त्या फॉर्ममध्ये जरी लिहिलं तरी चालतं, किंवा असं चार्ट तुम्ही बनवला तरी चालेल. ठीक आहे, तुम्हाला जसं सोयीस्कर जाईल तसं लिहा, काही हरकत नाही. आयसी इंजिन काय असणार आहे बघा. आता जसं तुमचे कॉलेजवाले लिहून देते मोस्टली तसंच फॉलो करा, अजून काही जणांना मार्क्स देणार नाही. आयसी इंजिन काय टाईप तर हे लक्षात ठेवायला सोपं जातं पण असं. आयसी इंजिनचे 2 प्रकार पडतात, एक महत्त्वाचे 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक. आता 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक मध्ये हे नंबर ऑफ सायकल्स आहेत ना. डिझेल सायकल, ऑटो सायकल, ड्युएल सायकल. ठीक, आणि या सगळ्या सायकल आपल्याला एअर स्टँडर्ड सायकलमध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर ह्या सायकल एक्झॅक्टली काय राहतं हे तुम्हाला त्यावेळेस समजून जाईल. तर सध्या फक्त आपल्याला नाव लक्षात ठेवायचे. 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक हे 2 आयसी इंजिनचे पार्ट आहेत. 2 स्ट्रोक मध्ये ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युएल सायकल सगळे येतात. 4 स्ट्रोक मध्ये ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युएल सायकल सगळे येतात. म्हणून मी या ठिकाणी बघा अशी मध्ये एक लाईन ड्रॉ केली आहे ना. म्हणजे 4 स्ट्रोकचे हे दोन्ही पण आहेत आणि 2 स्ट्रोक साठी पण हे दोन्ही येऊ शकतात. आणि दोघांमध्ये दोन्ही कसे आहेत, एसआय इंजिन आहेत. ठीक आहे, दोन्ही कसे आहेत, एसआय इंजिन आहेत. बरं, एसआय म्हणजे सेल्फ इग्निशन. एसआयचा अर्थ काय राहतो, सेल्फ इग्निशन. तर आता ऑटो सायकलचे बघा. परत ऑटो सायकल, डिझेल सायकल, ड्युएल सायकल यांच्यानुसार आपण टाईप केलेले. ऑटो सायकलवर परत 2 टाईप पडले, एक गॅस इंजिन आणि एक पेट्रोल इंजिन. आता हे सगळ्यांनी तुम्ही ऐकलेले पण असतील नावं, किंवा तुम्ही कुठे कुठे याचा यूज मी बघितला असेल. गॅस इंजिन माहिती सगळ्यांना, पेट्रोल इंजिन बरेच गाड्या चालतात ना गॅसवर. गॅस इंजिन, पेट्रोल इंजिन ते एकच राहतं, फक्त पोर्ट चेंज केलं तरी कॉम्प्रेशन चेंज होऊन जातं त्याचं. ठीक आहे, तर ऑटो सायकलचे 2 प्रकार पडले, गॅस इंजिन आणि पेट्रोल इंजिन. पहिले इकडची साईड बघून घेऊ आपण. पेट्रोल इंजिनचे परत टाईप पडले, कोणकोणते, एक कार्बोरेटर टाईप आणि एक इंजेक्टेड टाईप. ठीक आहे, कार्बोरेटर टाईप जसं आपलं बाईक वगैरे मध्ये राहतं, ज्याच्यामध्ये कार्बोरेटर लावलेलं राहतं है ना, ज्याच्यामध्ये पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर करतात आणि मग ते इंजिनमध्ये सोडलं जातं. ते कोणते राहतात, कार्बोरेटेड टाईप राहतात. इंजेक्टेड टाईप म्हणजे काय, ज्याच्या इंजिनमध्ये डायरेक्ट पेट्रोल इंजेक्ट केलं जाईल, डायरेक्ट पेट्रोल सोडलं जातं. त्या टाईपचे इंजिन कोणते राहतात, इंजेक्टेड टाईप. तुम्हाला जर हे नावं म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही ऐकताय तर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल. ठीक, सध्याच्या स्थितीला तरी एवढंच समजून घ्या की तुम्हाला फक्त नावं पाठ करायचे आहेत, कारण की याचं प्रत्येक एका इंजिनचं वेगळं कन्स्ट्रक्शन आणि वेगळं वर्किंग राहतं. तुम्ही डिग्रीला गेले तर आयसी इंजिन नावाचा एक वेगळा सब्जेक्टच आहे, फक्त आयसी इंजिन. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे सगळं काही शिकायला भेटतं. मग तुम्हाला कोणकोणत्या टाईपचे इंजिन आहे, कोणाचं काम काय आहे, कोण कुठे यूज केलं जातं, का बरं यूज केलं जातं, सगळं. सध्याच्या स्थितीला काय काम आहे तुमच्यासाठी, फक्त एवढे नावं लक्षात ठेवायचे. पेट्रोल इंजिनचे 2 प्रकार, कार्बोरेटेड आणि इंजेक्टेड. मी थोडी इन्फॉर्मेशन देत जातोय तुम्हाला. कार्बोरेटरमध्ये काय होतं, हवेतला ऑक्सिजन आणि पेट्रोल या दोघांचं मिक्सचर केलं जातं. मग तुम्ही जसं माहिती आहे तुम्हाला, इन्फ्लामेटरी पेट्रोल म्हणजे लगेच ते डायरेक्टली लिक्विड टू गॅस होऊन जातं. हवा मिक्स झाल्यामुळे लिक्विड पेट्रोल आणि हवा मिक्स झाली की त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं, तो गॅस इंजिनमध्ये सोडला जातो. कार्बोरेटेड टाईप. इंजेक्टेड टाईपमध्ये डायरेक्टली पेट्रोल इंजिनमध्ये सोडून देतात. त्याच्यानंतर कार्बोरेटेड आणि इंजेक्टेड टाईप परत 2 प्रकार पडले त्याच्या इग्निशनवर, एक बॅटरी इग्निशन आणि एक मॅग्नेटो इग्निशन ना. बॅटरी आपल्या बाईकचं माहिती आहे तुम्हाला, बाईकला बॅटरी लावलेली राहते स्पार्क प्लगसाठी. बॅटरी इग्निशन म्हणजे काय, स्पार्क प्लगचा वापर करून त्या ठिकाणी इग्निशन केलं जातं.
आता ज्यांना माहिती आहे स्पार्क प्लग काय राहतात तर ठीक आहे, ज्यांना नाही माहिती त्यांनी आपल्या गाडीला बघा, बाईकला बघा, स्कूटीमध्ये दिसत नाही स्पार्क प्लग, बाईकला बघा तर इंजिनला साईडला अशी एक छोटीशी वायर आणि एक पट्टी, एक कॅप राहते प्लास्टिकची, ती इंजिनच्या मध्ये अशी जोडलेली राहते, त्याच्यामध्ये स्पार्क प्लग राहतो, आवाजातून त्याच्यामधून पावसाळ्यात आवाज येतो बघा मोस्ट ऑफ द टाईम. बॅटरी इग्निशन, मॅग्नेटो इग्निशन म्हणजे मी काय बेसिकली त्या प्रकारे म्हणजे तिथं बी काय केलं जातं, एक प्रकारे इग्निशन म्हणजे ते स्पार्क देण्याचं काम करतं फक्त ते. ठीक आहे, कोणकोणते टाईप सांगितले, सगळ्यात पहिले टू स्ट्रोकमध्ये ऑटो, डिझेल, ड्युअल सायकल सगळे येतील, गॅस इंजिन, पेट्रोलचे कार्बोरेटर टाईप, इंजेक्टेड टाईप, कार्बोरेटेड इंजेक्टेडचे परत हे दोन प्रकार, हे दोघांचे परत जिथे जिथे तुम्हाला अशा हॉरिझॉन्टल लाईन दिसतील दोघांमध्ये ती या दोघांचे टाईप, कार्बोरेटरचं बॅटरी इग्निशन, मॅग्नेटो इग्निशन, इंजेक्टेडचं बॅटरी इग्निशन, मॅग्नेटो इग्निशन. त्याच्यानंतर पुढे या दोघांचे परत दोन प्रकार पडले, वॉटर कूल्ड, एअर कूल्ड. आपली बाईक जी राहते बाईक ती कोणती आहे, एअर कूल्ड. एअर कूल्ड म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ काय की ज्या इंजिनला तुम्ही कसं, आता इंजिनमध्ये पेट्रोल जळतं, पेट्रोल जळल्यामुळे इंजिन गरम होऊन जातं हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग ते इंजिनला तुम्ही थंड कसं करताय, तर जर तुम्ही त्याला हवेत ठेवून थंड करताय, जसं आपली बाईक राहते, बाईकला हवेत ठेवलं जातं है ना, जशी आपण चालवतो तर हवा बाईकच्या इंजिनपासून जाते आणि ती इंजिनची हीट खेचत जाते, कन्व्हेक्शन म्हणतात त्याला, तुम्ही थर्मलमध्ये शिकले असाल है ना. सो एअर कूल्ड, थर्मल, आता थर्मल मागच्या वेळेस झाला वाटतं, तुम्ही अभ्यास केलाच नसेल, जर आपले पेपर पीटी वगैरे मध्ये जर तो नसेल ते चॅप्टर कन्व्हेक्शन कंडक्शनचं, मग तो विषय संपला. काय राहतं की आपलं इंजिन जे असतं ना, आता जसं समजा एकदम तुम्ही बाहेर जर एखादी इंजिन सोडा, एखादं समजा पाणी गरम केलं आणि तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवून दिलं, त्याची हीट कोणाकडे जाते, एअरकडे, सराउंडिंगचं एअर, जी एअर राहते त्याच्यामधून हीट ॲब्झॉर्ब करतं, कन्व्हेक्शन प्रोसेस म्हटलं जातं त्याला है ना. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन, देअर आर 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, शिकले असाल तुम्ही, त्यामधलं कन्व्हेक्शन होतं. जसं इंजिन आहे तर इंजिनच्या आजूबाजूने जशी हवा फ्लो होते, समजा हा इंजिनचा जर भाग आहे, सरफेस आहे, तर इथून जशी हवा फ्लो होईल तर हवा काय करेल, हवेचं टेम्परेचर कमी राहतं, इंजिनचं टेम्परेचर जास्त राहतं, तर इंजिनचं टेम्परेचर त्या हवेला ट्रान्सफर होतं. एवढ्या पटकन होऊन जातं का, तर होऊन जातं. तर लगेच ती हवेचं इंजिनचं टेम्परेचर, इंजिनची जी हीट आहे, सॉरी टेम्परेचर म्हणण्यापेक्षा टेम्परेचर कोणाचं जास्त आहे, इंजिनचं, हवेचं टेम्परेचर कमी आहे. इंजिनमध्ये टेम्परेचर का जास्त आहे, कारण इंजिनमध्ये काय आहे, हीट आहे. हीट काय राहते, एनर्जी राहते, तर ती हीट हवा ॲब्झॉर्ब करते, म्हणून इंजिनचं टेम्परेचर थोडंसं खाली येतं आणि हवेचं टेम्परेचर, जी फ्लो होणारी हवा राहते त्याचं वाढून जातं. मग अशा टाईपचे जे इंजिन राहतात, कोण थंड करायचं काम करतं इंजिनला, हवा, तर अशा टाईपचे इंजिन कोणते राहतात, मग एअर कूल्ड इंजिन राहतात. तसेच दुसरे एक राहतात, एक वॉटर कूल्ड राहतं, म्हणजे वॉटर कूल्ड म्हणजे ऑइल कूल्ड बी राहतं, इथं नाही दिलेलं आहे, एक ऑइल कूल्ड इंजिन बी राहतात, वॉटर कूल्ड इंजिन बी राहतात. तर त्याच्यामध्ये काय होतं बेसिकली की इंजिनची जी हीट राहते ना, ते कोण ॲब्झॉर्ब करणार आहे, वॉटर. इथं कोण ॲब्झॉर्ब करत होतं, एअर, इथं कोण ॲब्झॉर्ब करेल, वॉटर. ठीक आहे, हे कुठे वापरले जातात, हे आपलं 4 व्हीलरमध्ये बघा पाणी टाकतात ना ते रेडिएटरमध्ये. का बरं, कारण 4 व्हीलरचं जे पूर्ण वरचं जे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, जतीनला माहिती असेल, ते समोरचा भाग काय राहतो, त्याच्यामध्ये इंजिन राहतं ना, ते उघडतात बघा, इंजिन खराब झालं तर कार्बोरेटरमध्ये तुम्ही पाणी टाकताना तर सगळ्यांनी बघितलं असेल. का बरं टाकलं जातं, कारण ते इंजिन पूर्णपणे क्लोज आहे ना, बंद राहतं ते, आणि बंद राहतं म्हटल्यावर त्याच्यामध्ये जास्त काही हवा जायला जागा नाही आहे. मग इंजिन तर चालतंय, आणि 4 व्हीलरचं इंजिन म्हटलं तर अजून जास्त मोठं आहे, जास्त मोठं इंजिन तेवढी जास्त हीट पण तयार होते. मग ती हीट कुठं ना कुठं तरी ॲब्झॉर्ब करावी लागेल, नाही तर इंजिन असं गरम होऊन ते एक तर फुटून जाईल, एक तर काहीतरी मेटल वितळून जाईल, काही तर होऊ शकतं. मग त्याची हीट बाहेर काढावी लागते. मग ती हीट बाहेर काढण्यासाठी त्या रेडिएटरमध्ये काय टाकलं जातं, मग ते पाणी काय करणार आहे, हीट ॲब्झॉर्ब करून घेईल, जेणेकरून ते इंजिनचं टेम्परेचर खाली येईल, इंजिनची हीट जरा बाहेर निघून जाईल. मग वॉटर कूल्ड, एअर कूल्ड इंजिनचे परत 2 प्रकार पडले, रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिन. आपण कोणते वापरतो, आपण रेसिप्रोकेटिंग वापरतो. सगळे जेवढे मोस्ट ऑफ द इंजिन आपण रेसिप्रोकेटिंग वापरतो. ठीक आहे, रोटरी इंजिन फार कमी वापरले जातात. रेसिप्रोकेटिंग इंजिन म्हणजे कोणते, आपलं पिस्टन सिलेंडर जे ते रेसिप्रोकेटिंग इंजिन आहे. रेसिप्रोकेटचा अर्थ काय राहतो, ज्याचं स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होतं, मग ते आडवं असू द्या किंवा उभं असू द्या, रेसिप्रोकेट म्हटलं जातं त्याला. हॉरिझॉन्टली मागे पुढे होणे किंवा व्हर्टिकली वर खाली होणे,
रेसिप्रोकेटिंग इंजिन. आणि एक रोटरी इंजिन राहतं. रोटरी इंजिन कसे राहतात की त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, दोन बेसिकली असं काहीतरी नाव नाही लक्षात आहे कारण आता बरेच दिवस होऊन गेले, 3-4 वर्ष होऊन गेले. अशा पद्धतीचे इंजिन्स राहतात आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी कनेक्टेड राहतं. याचं नाव नाही लक्षात येते मला, याला काय म्हटलं जातं. असे काहीतरी चेंबर्स बनवलेले राहतात त्याच्यामध्ये. एक साईडने इनलेट होईल, मग ती एअर कॉम्प्रेस्ड होते, मग ती कॉम्प्रेस झालेली एअरचं एक्सपान्शन होतं. तीच प्रोसेस राहते, पण इथं कशाने यूज केलं जातं, ते रोटरी राहतात, ते गोल फिरतात आणि मग ती प्रोसेस होते. इथं हे वर खाली होतात किंवा मागे पुढे होतात आणि त्यावेळेस त्याला काय म्हटलं जाईल, रेसिप्रोकेटिंग. जे गोल फिरून काम करतील त्यांना काय म्हटलं जाईल, रोटरी इंजिन. ठीक आहे. मग यांचे बी प्रकार आहेत बघा रेसिप्रोकेटिंगचे. अपोज सिलेंडर, इन्क्लाइंड सिलेंडर, व्ही सिलेंडर, रेडियल सिलेंडर. बेसिकली या सिलेंडरच्या पोझिशन्स आहेत की सिलेंडर कशा पद्धतीचे आहेत, कसे बनवलेले आहेत, कशा पोझिशनमध्ये त्यांना ठेवलेलं आहे त्याच्यावर बेस्ड आहे. व्ही सिलेंडर पाहिलेलं आहे तुम्ही, बुलेटला राहतं, काही बुलेटला बघा असे दोन व्हीच्या शेपमध्ये सिलेंडर राहतात ते लावलेले. तर ते इंजिन कोणते राहतात, व्ही सिलेंडर. अजून तुम्ही बघितलं तर अजून बरेच टाईप माहीत पडतील. बॅटरी इग्निशन वरून बी सिंगल स्पार्क, ड्युअल स्पार्क, ट्विन स्पार्क असे बरेच नावं राहतात. आपल्याला एवढं काही डीपमध्ये जायची गरज नाही आहे. सध्याच्या स्थितीत तुम्ही फक्त नावं लक्षात ठेवले भरपूर झालं. हे बघा इथं बी दोन टाईप आहेत, सिंगल रोटर, डबल रोटर. हा जो ड्रॉ केला मी हा कसा होता, हा डबल रोटर होता. हे एक रोटर, हे एक रोटर, या टाईपने ना. असे सिंगल रोटर बी राहतात. सो हे सगळे टाईप आहेत इंजिनचे. अजून याच्यामध्ये बी जास्त टाईप आहेत. आता मी तुम्हाला इथंच 2-3 सांगून दिले. याच्यावर एक वेगळा आहे, त्याच्यावर एक वेगळा आहे, तर आहेत अजून टाईप आहे. मग आपल्याला सध्या हे जे मेन टाईप आहे तेवढे लक्षात ठेवायचे आहेत. हे सगळं झालं आपल्या 2 स्ट्रोक बद्दल. 4 स्ट्रोकमध्ये नाही राहणार का, असं 4 स्ट्रोकमध्ये बी राहतं. ठीक आहे. आपण गाडीचं जे इंजिन वापरतो ते कोणतं आहे, 4 स्ट्रोक आहे. म्हणून मी इथं बघा 4 स्ट्रोकलाच ऑटो सायकल बी जोडलेली आहे आणि 2 स्ट्रोकला डिझेल सायकल बी जोडलेली आहे. म्हणजे 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक दोघांमध्ये सगळे कामं होऊ शकतात. पण आपण कोणतं वापरतो, 4 स्ट्रोक वापरतो, कारण 4 स्ट्रोकची इफिशियन्सी जास्त आहे. इफिशियन्सी माहिती ना सगळ्यांना काय राहतं, ज्यांना नाही माहिती त्यांनी लक्षात ठेवा. इफिशियन्सी म्हणजे काय राहतं, आउटपुट अपॉन इनपुट. तुम्ही किती ताकद लावली, तुम्हाला किती भेटलं त्या मानात याला म्हटलं जातं इफिशियन्सी. आणि इफिशियन्सी कधी मोजली जाते पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे. म्हणजे मी ताकद लावली 50ची, मला भेटली 100ची. इफिशियन्सी किती झाली, 200%. समजतंय का. तुमचे जे मार्क्स राहतात ना, मार्क्स एक्झाममध्ये, आता कालच रिझल्ट लागला म्हटल्यावर एक्झाममध्ये जे मार्क्स आले ती तुमची काय इफिशियन्सी आहे ना. कोणाला 70% पडले, कोणाला 80% पडले, ही काय होती तुमची इफिशियन्सी आहे की तुम्ही एवढं काम केलं. 100% काम तुम्हाला दिलेलं होतं, त्यापैकी 70% काम तुम्ही केलेलं आहे, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. 70%, 80% जे बी आले असतील ते. ठीक. पुढचं आयसी इंजिनमध्ये परत हे 4 स्ट्रोक इंजिन. 4 स्ट्रोकमध्ये बी आपण बघा पाहिलं की 4 स्ट्रोकमध्ये ऑटो सायकल बी आहे, डिझेल सायकल बी आहे, ड्युएल सायकल बी आहे आणि हे सगळं 2 स्ट्रोकमध्ये बी लागू पडतंय. तर मग डिझेल सायकल, ड्युएल सायकलमध्ये बघा ऑर्डिनरी फ्युएल, ड्युएल फ्युएल हे 2 प्रकार पडले. मग त्याच्यानंतर ऑर्डिनरी फ्लुइडचे डिवायडेड चेंबर, ओपन चेंबर, प्री चेंबर, ओपन चेंबर, बस एवढेच काहीतरी प्रकार आहेत. हे चेंबरवाले जे आहेत ना, इकडच्या राईट साईडला लिहिलेलं आहे, हे काही जास्त काही वापरले जात नाही, याच्याबद्दल काही तुम्हाला अभ्यास बी नाही. पण हे भरपूर ठिकाणी यूज केलं जातं आणि आपल्या डेली लाईफमध्ये बी आपण इकडच्याच टाईपचे यूज करत राहतो, म्हणून हे जास्त माहिती पण राहतं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन. याच्यावर क्वेश्चन येईल का, येऊ शकतो. 2 मार्क्ससाठी थेरी क्वेश्चन तुम्हाला सांगू शकतात ते की एक्सप्लेन नाही, राईट डाऊन द टाइप्स ऑफ आयसी इंजिन किंवा क्लासिफाय द आयसी इंजिन. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवायला तुम्हाला मदत करेल. पण तुम्हाला कॉलेजमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स असंच शिकवतील, मला नाही माहिती काय शिकवत आहे, पण असंच शिकवतील की जसं आयसी इंजिन आहे ना, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ स्ट्रोक. मग त्याच्यामध्ये पहिला 2 स्ट्रोक, दुसरा 4 स्ट्रोक, 6 स्ट्रोक बी आलेला आहे, अजून ती केस मार्केटमध्ये उतरलेली नाही. हा 6 स्ट्रोक इंजिन आहे. ठीक. तर हे अशा पद्धतीने शिकवलं जाईल. लिहिताना इकडच्या साईडचं लिहायचं अकॉर्डिंग टू द टाईप. तुम्हाला कॉलेजमध्ये जसं लिहून देतील तसं, क्लासिफिकेशन जसं कॉलेजमध्ये सांगितलं तसं लक्षात ठेवायचं. हे जस्ट टाईप आहेत, याच्यामध्ये तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये नवीन शिकण्यासारखं असं काहीही नाही आहे, फक्त नावं आहे. नावांवरून काय समजणार आहे,
है ना. जसं एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली तर ती चांगली आहे खराब आहे हे कधी समजलं जातं, त्याच्या नावावरून समजून जातं का की ते चांगले आहे का खराब आहे का, कसे, हुशार आहे, मठ्ठ आहे, व्हॉटएव्हर इट इज, जे बी त्यांची कॅरेक्टरिस्टिक राहते नावांवरून समजत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याचा अभ्यास करता, त्यांच्यासोबत दिवसभर राहता, 2-4 महिने राहिले, त्यावेळेस जाऊन तुम्हाला रिअलाइज होतं. तसंच इथं बी आहे की हे सगळे टाईप ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्हाला माहीत पडतील की हे ॲक्च्युली आहेत काय. ठीक, सध्याच्या स्थितीला फक्त नावं लक्षात ठेवायचे, मग ते तुम्ही कसे बी लक्षात ठेवा. आणि माझं सजेशन आहे की लिहिताना तुमच्या कॉलेजवाल्यांनी जसं शिकवलं आहे तसंच लिहा. ठीक आहे, चला आता आपण 2 स्ट्रोक इंजिन बघून घेऊ. ओके, तर आपण स्टार्ट करूया आपलं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ 2 स्ट्रोक SI इंजिन. SI स्टँड्स फॉर सेल्फ इग्निशन, लक्षात ठेवा. तर हे 2 कन्स्ट्रक्शनचे पॉईंट लिहिलेले आहेत मी या ठिकाणी. ते बसतील की नाही बसतील या भीतीने जरा मी छोटे छोटे लिहिले, काही टेन्शन नाही. मी मोबाईल जवळ घेऊन जाईल, त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून हे कन्स्ट्रक्शन वर्किंग लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा आता आपण पहिले समजून घेऊ कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे. याचा ॲनिमेशनचा व्हिडिओ बी मी टाकण्याचा प्रयत्न करेल थोडाफार, तर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल. आपण पूर्ण समजून घेऊ कन्स्ट्रक्शन काय आहे, वर्किंग काय ते पण समजून घेऊ, त्यानंतर मी वर्किंगचे पॉईंट इथे लिहून देईल. ठीक आहे, बघा आता हे काय, दिस इज द इंजिन. हे इंजिन आहे तुमचं. ठीक आहे, तुमचं म्हणजे 2 स्ट्रोक इंजिन आहे, बरोबर. तर 2 स्ट्रोक इंजिनमध्ये काय काय पार्ट्स राहणार आहेत बघा. आणि मोस्टली सगळ्याच इंजिनमध्ये हेच पार्ट राहतात. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला तेच लिहायचं आहे की इंजिनमध्ये आहे काय काय. कन्स्ट्रक्शनमध्ये पहिला पॉईंट बघा काय लिहिलं आहे, जे जे तुम्हाला डायग्राम पाठ केली ना, जे जे नावं तुम्ही लिहिलेले आहेत ना ते सगळे कन्स्ट्रक्शनमध्ये लिहून टाकायचे. काय काय 2 स्ट्रोक इंजिनमध्ये, जर 2 स्ट्रोक इंजिन हॅज किंवा 2 स्ट्रोक इंजिन कन्सिस्ट ऑफ, काय दिसतंय सगळ्यात पहिले तुम्हाला मोठं एक सिलेंडर. 2 स्ट्रोक इंजिन हॅज अ सिलेंडर. पुढे काय आहे बघा आता, सिलेंडर आहे, त्याच्यानंतर फिन्स अटॅच केले टू द सिलेंडर, स्पार्क प्लग अटॅच ॲट द टॉप ऑफ द सिलेंडर. देर आर डिफरंट पोर्ट्स, एक्झॉस्ट पोर्ट, सक्शन पोर्ट, है ना. There are different ports which are placed at the different level of the different size and shape. There is a deflector which is placed over the piston. याला नाव नाही दिलं का, ठीक आहे, याला नाव देऊन देतो. हे तुमचं पिस्टन आहे. हा जो चौकोनी डब्बा आहे ना, हा काय राहतो, पिस्टन. ठीक आहे, समजून घ्या पहिले, त्यानंतर पॉईंट वाईज बघून घेऊ. काय काय दिसतं आपल्याला. सगळ्यात पहिले काय दिसतं मला, एक मोठं सिलेंडर आहे, हे वरतं पूर्ण पार्ट. हा एक सिलेंडर आहे. तुम्हाला इंजेक्शन लक्षात आहे का, इंजेक्शन किंवा पिचकारी, त्याच्यामध्ये बी एक तो चौकोनी बॉक्स राहतो, चौकोनी डब्बा राहतो, तो काय राहतो, सिलेंडर. आणि त्याला आपण एक रॉड लावलेला राहतो ज्याच्याने आपण त्याला मागे खेचतो किंवा समोर घेऊन जातो, है ना. तर तो जो मधला डब्बा राहतो छोटासा चौकोनी बॉक्स किंवा सर्क्युलर बनवून घ्या, तो चौकोनी सर्क्युलर राहील. तर तो काय राहतो, चौकोनी याच्यात राहतो इंजिनमध्ये, सर्क्युलर राहतो त्याच्यात. तो काय राहतो, पिस्टन राहतो ना. आणि तो पूर्ण जो ट्यूब राहतो ना, पिचकारीचा म्हणून घ्या किंवा तो इंजेक्शनचा जो ट्यूब राहतो पूर्ण, ते काय राहतं, सिलेंडर राहतं त्याचं. ठीक आहे, सेम तेच आहे इथं, सेम राहील, काही जास्त फरक नाही आहे. एक पिस्टन राहील, एक सिलेंडर. पिस्टनच्या वरती एक डिफ्लेक्टर लावलेलं आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा पहिले, पिस्टनच्या वरती एक डिफ्लेक्टर लावलेलं आहे. ही डायग्राम एकदा पाठ केली, नाव पाठ केली की कन्स्ट्रक्शन लिहिणं काहीच कठीण नाही राहत. ठीक आहे, तर हे पिस्टन आहे, पिस्टनच्या वरती एक डिफ्लेक्टर लावलेलं आहे. इथं एक सिलेंडर आहे आणि सिलेंडरवर काय लावलेले आहेत आपण वरती, फिन्स. ठीक आहे, सिलेंडरवर काय आहे, फिन्स लावलेले. आणि सिलेंडरच्या टॉपला एक स्पार्क प्लग लावलेला आहे, असं घेऊ शकतो ना आपण. ठीक आहे, पहिले मराठीत सांगून देतोय, त्याच्यानंतर आपण त्याला इंग्लिशमध्ये घेऊ. त्यानंतर अजून काय दिसतंय तुम्हाला इथं खाली, एक क्रँक कनेक्टेड आहे. ठीक आहे, आणि हा क्रँक जो राहतो ना, तो कनेक्टेड राहतो एका क्रँक शाफ्टला. तो डायग्राम मध्ये दिसत नाही कारण तो शाफ्ट मध्ये राहतो, तो कनेक्टेड राहतो एका क्रँक शाफ्टला. ठीक आहे, तर क्रँक इज कनेक्टेड टू क्रँक शाफ्ट म्हणू शकता तुम्ही. क्रँकला कोणासोबत जोडलेलं आहे, कनेक्टिंग रॉड सोबत जोडलेलं आहे. क्रँकला कोणासोबत जोडलं आहे आपण, कनेक्टिंग रॉड सोबत. अजून काय दिसतंय त्या ठिकाणी, एक ट्रान्सपोर्ट पोर्ट दिसतोय. देयर इज वन ट्रान्सपोर्ट पोर्ट. अजून काय, एक्झॉस्ट पोर्ट आणि सक्शन पोर्ट आहे. देयर आर 2 पोर्ट्स. कोणकोणते, 3 पोर्ट आहेत टोटल, एक्झॉस्ट पोर्ट, सक्शन पोर्ट आणि ट्रान्सपोर्ट पोर्ट. मग तुम्ही काय लिहू शकता, देयर आर डिफरंट पोर्ट्स विच आर प्लेस्ड ॲट द डिफरंट लेवल. डिफरंट लेवल म्हणजे वेगवेगळ्या हाईटवर आहे ना, डिफरंट लेवल विथ द डिफरंट शेप अँड द साईज. वेगवेगळे शेप आहेत, वेगवेगळी साईज आहेत त्या पोर्ट्सची. ठीक आहे, किंवा जर तुम्हाला कंटेंट वाढवायचं असेल तर लिहायचं, देयर इज अ सक्शन पोर्ट, है ना, which is placed below the exhaust port.
there is an exhaust port which is placed placed above the suction port. There is another transport port which is near to the cylinder, असं काहीतरी लिहू शकता तुम्ही, सॉरी नियर टू द पिस्टन है ना, विच आणि त्याचं फंक्शन काय ते आपण वर्किंग मध्ये इथं लिहायची गरज नाहीये. ठीक, तर एवढं झालं. हे सगळे नावं सांगितले मी फक्त तुम्हाला आतापर्यंत. याला सगळं उचलायचं आणि इथं इंग्लिश मध्ये लिहून टाकायचं. काय लिहिलंय बघा, द टू स्ट्रोक एसआय इंजिन कन्सिस्ट ऑफ, काय काय टू स्ट्रोक एसआय इंजिन मध्ये एक सिलेंडर आहे, एक पिस्टनची असेंब्ली आहे. पिस्टन असेंब्ली म्हणजे हे सगळं कनेक्शन आहे. पिस्टन असेंब्ली आहे, एक कनेक्टिंग रॉड आहे, त्याच्यानंतर एक क्रँकशाफ्ट आहे. तो कुठं जाणार आहे हा दाखवला मी तुम्हाला इथे. देयर इज वन क्रँकशाफ्ट. ठीक आहे, एक क्रँकशाफ्ट आहे, एक सिलेंडर आहे, त्यानंतर क्रँककेस आहे. ठीक आहे, क्रँककेस काय राहतं तर तुम्हाला कसं सांगायचं. ठीक आहे, सध्याच्या स्थितीला एवढंच लक्षात ठेवा तुम्ही की एक क्रँक आहे, वेगवेगळे पोर्ट्स आहे, डिफरंट साइज आणि शेपचे, डिफरंट पोर्ट्स ऑफ डिफरंट साइज अँड द शेप अँड आर देअर इन द सिलेंडर वॉल. हे सगळे जे पोर्ट्स वगैरे जे लावलेले आहेत ते सगळे कसे आहेत, एका सिलेंडरच्या वॉलमध्ये डिफरंट लेवलला आणि डिफरंट लोकेशनवर आहे किंवा डिफरंट पोझिशनवर आहे असं तुम्ही म्हणू शकतात. पुढे काय सांगायचं बघा, नेक्स्ट पॉईंट काय लिहिलेला आहे आपण, द टॉप ऑफ द पिस्टन इज प्रोव्हाइडेड विथ द डिफ्लेक्टर. पिस्टनचा जो टॉप आहे ना तो कशा, तिथं काय लावलेलं आहे आपण, एक डिफ्लेक्टर लावलेलं आहे. द फिन्स आर प्रोव्हाइडेड ऑन द सिलेंडर. सिलेंडरवर काय लावलेली आहेत आपण, फिन्स लावलेली आहे. आणि सिलेंडरच्या हेडवर ऑन द आउटर साइड fins are provided on the cylinder and cylinder head and the outer side for the cooling purpose. हे ज्या फिन्स लावलेल्या आहेत तुम्ही, या फिन्स कशासाठी लावलेल्या आहेत, कूलिंग पर्पज साठी. जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना की तुम्ही इंजिन बघितलं, सगळ्यांनी नसेल बघितलं तर आपापल्या घराच्या बाहेर जा, गाडीची राहील त्याच्या बघा, त्या इंजिनवर अशा पट्ट्या लावलेल्या राहतात. एक असं वाटतं की आपल्याला पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये है ना, आणि त्या पट्ट्यांमध्ये गॅप राहतो. तर ते पट्ट्या म्हणजे ऍक्च्युली काय राहतात, त्या फिन्स राहतात. आणि फिन्सचं काम काय राहतं की जी हवा फ्लो होते, ठीक आहे, कारण गाडी खूप जोरात चालत राहते तर हवा पण खूप जोरात येते, त्या हवेचं थोडंसं स्पीड कमी करून त्याला हवेला जास्तीत जास्त वेळ त्या सिलेंडरच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं ठेवता येईल, त्या इंजिनच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं ठेवता येईल, हे काम कोणाचं आहे, त्या फिन्सचं आहे. का बरं, जेवढा वेळ जास्त हवा त्या सिलेंडरच्या संपर्कात राहील तेवढीच जास्त हीट ते इंजिनमधून किंवा इंजिनच्या सिलेंडरमधून काय करू शकतात, ते बाहेर खेचू शकतात. आणि म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कळलं काय फिन्सचं काम काय. फिन्सचं काम राहतं की इंजिनमधली जी हीट जमा झालेली ती हीट बाहेर काढण्यासाठी हवेला तिथं त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ कॉन्टॅक्टमध्ये ठेवायचं. कन्स्ट्रक्शन एकदम फालतू राहतं, काहीच नाही राहत त्याच्यामध्ये. जे डायग्राममध्ये दिसतंय ना तेच लिहून टाकायचं राहतं. काय काय लिहिणार आता हे सोडा, आपण आपल्या पद्धतीने बनवून घेऊ. काय राहतं कन्स्ट्रक्शन, द टू स्ट्रोक एसआय इंजिन कन्सिस्ट ऑफ, there is one spark plug which is connected at the top of the cylinder. लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट there is one cylinder and it consists of fins. Fins are attached to the cylinder. लिहू शकतात. फिन्सचा पर्पज काय, fins are attached to the cylinder for the cooling purpose, है ना, लिहू शकता असं तुम्ही. नेक्स्ट पुढे वरतून येताना काय दिसतं, नंतर एक सिलेंडर, there is one piston assembly लिहू शकतात तुम्ही, and a deflector is connected above the piston. ठीक आहे. अजून काय दिसतंय, कनेक्टिंग रॉड दिसतोय. देयर इज वन कनेक्टिंग रॉड विच इज कनेक्टेड टू द क्रँक अँड देन क्रँक इज कनेक्टेड टू द क्रँकशाफ्ट. ठीक. देयर इज वन एक्झॉस्ट पोर्ट, देयर इज वन सक्शन पोर्ट, देयर इज वन ट्रान्सपोर्ट पोर्ट. एक्झॉस्ट पोर्ट अँड सक्शन पोर्ट आर कनेक्टेड टू द वन साइड, एक्झॉस्ट पोर्ट इज कनेक्टेड टू द अनदर साइड. काही लिहा, फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला जे डायग्राम मध्ये दिसतंय ते इथं लिहायचं. सिंपल आणि शॉर्ट, जास्त काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही राहत. हां, वर्किंग माहिती असतं गरजेचं आहे. वर्किंग महत्त्वाचं राहतं की हे एक्झॅक्टली वर्क कसं करणार आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी काय करू आपण, कदाचित मी कन्स्ट्रक्शन रफ करून टाकेल. मग आता एक काम करतोय मी की मोबाईल थोडासा जवळ घेऊन जातो जेणेकरून तुम्ही इथं व्हिडिओला पॉज करून हे कन्स्ट्रक्शन लिहू शकतात. इथून क्लिअर दिसेल तुम्हाला पूर्ण कन्स्ट्रक्शन. मी एक 2 सेकंडसाठी होल्ड करून ठेवतो, इथं पॉज करून तुम्ही मग हे लिहू शकतात. ठीक आहे. डायग्राम पण एकदा क्लोजमध्ये बघून घ्या, डायग्राम ड्रॉ करायला सोपी जाईल तुम्हाला. ठीक. चल, आता आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन नंतर वर्किंग, जे फार महत्त्वाचं राहील. वर्किंग समजलं तर महत्त्वाचं आहे फार. वर्किंग कळलंच पाहिजे आपल्याला की एक्झॅक्टली हे वर्क कसं करणार आहे. बघा आता एक्झॅक्टली वर्क कसं करायचं ते बघूया.
सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, तुम्ही 2-3 गोष्टींकडे लक्ष द्या. एक पिस्टन, एक एक्झॉस्ट पोर्ट, एक सक्शन पोर्ट. ठीक आहे. गाडी चालवली सगळ्यांनी, गाडीला सेल स्टार्ट येऊन गेलेले आहेत किंवा गाडीला किक मारतो आपण. सेल स्टार्ट किंवा किक काय करतात, हा जो क्रँकशाफ्ट राहतो ना याला फिरवतात. ठीक आहे. किक ज्यावेळेस मारतो आपण ते बेसिकली काय होतं, त्याला एक कनेक्शन दिलेलं राहतं आणि ते कनेक्शन कुठपर्यंत जातं, क्रँकशाफ्टपर्यंत जात असतं. ठीक. आता तुम्ही म्हणाल की हे कसं होतं, काय होतं, त्याच्यासाठी तुम्हाला डिटेल IC इंजिन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक. आणि ते डायरेक्टली असं नाही बरं की किक डायरेक्टली क्रँकशाफ्टला लावलेली, असं नाही राहत. त्याला मेकॅनिझम थ्रू घेऊन गेलेलं राहतं. आता होणार काय बघा, होतं काय बेसिकली ज्यावेळेस तुम्ही गाडीला किक मारतात, आपण एकदम शॉर्टमध्ये आणि थोडंसं समजेल असं बघू. हे तर तुम्हाला डिटेल बघायचंच आहे की हे इंजिन कसं काम करतंय, पण हे एक्झॅक्टली काम सुरुवात कशी होते ते मी तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस तुम्ही गाडीला किक मारतात किंवा सेल मारतात, होतं काय की हा जो क्रँकशाफ्ट राहतो हा फिरतो आणि क्रँकशाफ्ट फिरल्यानंतर हा जो पिस्टन राहतो ना, हा पिस्टन कुठे जातो, वर. ठीक आहे. पिस्टन कुठे जाणार आहे, वर जाणार आहे. बघा आता का बरं असं होतं, तुम्ही पहिले जुने इंजिन पाहिले असेल ज्याला दोरी बांधलेली राहायची है ना, त्याच्यावर एक पुली लावलेली राहायची, त्या पुलीला ते दोरीने खेचायचे, तेव्हा इंजिन सुरू व्हायचं. मग आता आपण दोरीने खेचतो का, नाही. आपण मग त्याच्यानंतर आली किक, मग किक मारायचो आपण, बाईकला सांगतोय है ना. मग मोठी गाडी जर होती तेव्हा त्याला दोरीने खेचलं जायचं. आता काय येऊन गेले सेल, आता लावतो आपण डायरेक्टली मोटर. आपल्याला तेवढे पण कष्ट नको आहे, आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट बॅटरी आणि मोटर लावून देतो आणि ती मोटर काय करते, मग मोटर ह्याला फिरवायचं काम करते. मोटर बी तर बॅटरीनेच फिरणार आहे ना, तर मोटर फिरते आणि मोटर फिरून काय करणार आहे, बेसिकली हे जे पिस्टन आहे या पिस्टनला ते वर पाठवतं. कसं, हा फिरेल, इथला जो क्रँकशाफ्ट आहे तो फिरेल, क्रँकशाफ्ट फिरला म्हणून क्रँक फिरेल. क्रँक हा गोल फिरतो, हा कंटिन्युअसली क्रँकचं रोटेशन होत राहतं. तर क्रँक जर मी ॲनिमेशन टाकेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळूनच जाईल, पहिले समजून घ्या, ॲनिमेशनमध्ये अजून जास्त समजून जाईल. क्रँक फिरतो, क्रँक फिरल्यामुळे क्रँकशाफ्ट फिरेल, क्रँकशाफ्ट म्हणतो, कनेक्टिंग रॉड फिरेल. कनेक्टिंग रॉड हा स्टेडी राहतो, हा असाच्या असा याच्यासोबत कनेक्टेड राहील. इथं मी खालून बी फिक्स आहे, वरून बी फिक्स आहे. खालून जर हे फिरायला लागलं असं, तर हे वरती ढकलेला हा पार्ट जर असा वर गेला तर हा कनेक्टिंग रॉड याला काय करतो, वर पुश करतो. आणि वर पुश केलं म्हणजे हा पिस्टन जो आहे तो पिस्टन पूर्ण कुठे जातो, वर. आता तुम्हाला इथं दिसत असेल की पिस्टन आणि सिलेंडर मध्ये भरपूर गॅप आहे ना, पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही इंजिन बघितलं तर जर समजा हे इंजिनच्या वॉल्स आहेत ना, तर पिस्टन असा काहीतरी राहतो. म्हणजे हे मी तुम्हाला जास्त दाखवून दिलं, तुम्हाला गॅप दिसणार बी नाही डोळ्याने, इतका कमी गॅप राहतो. का बरं इतका कमी गॅप ठेवला जातो, आपलं जे इंजेक्शन किंवा पिचकारी आहे त्याचा जो बाहेरचा भाग राहतो तो मधला ब्लॉक ज्याला आपण मागे पुढे करतो हवा पाणी ओढण्यासाठी किंवा इंजेक्शनमध्ये औषध घेण्यासाठी, त्याच्यामध्ये आणि सिलेंडरमध्ये गॅप दिसतो का तुम्हाला, नाही दिसत ना. तसंच इथं बी राहतं, त्याच्यापेक्षा कमी इथं राहतं, कारण ते तरी स्लो प्रोसेस राहते, हे खूप जास्त हाय स्पीडमध्ये काम करतं. तर मग सांगत काय होतं मी की हे बेसिकली हा जो पिस्टन आहे हा पिस्टन कुठे जातो, वर. पिस्टन वर जाईल. आता पिस्टन वरती का गेलं त्याच्या मागचं कारण काय बघा, जर तुम्ही एकदा किक मारली, दोनदा किक मारली, समजा गाडी चालू होत नाहीये, याचा अर्थ काय की तुमचं पिस्टन जे आहे ते वरती जात नव्हतं किंवा वर गेलं तरी काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. कसं होतं ते बघा, आता इथं समजून घ्या. पिस्टन वर गेलं तर पिस्टन वर गेल्यावर काय होतं की पिस्टन जसं जसं वर जातो ना, हा एक्झॉस्ट पोर्ट काय होऊन जातो, बंद है ना. इथून जर पिस्टन याला कनेक्टेड आहे समजा असं एकदम, तर हा जसा पिस्टन वर जाईल हा एक्झॉस्ट पोर्टला बंद करून टाकेल. असा वर जातोय ना पिस्टन, तर पिस्टन इथं येतं आल्यानंतर इथं एक्झॉस्ट पोर्ट बंद होऊन जाईल आणि हा सक्शन पोर्ट जो आहे तो खुला होऊन जाईल. पण होतं काय, आपोआप काही एअर ट्रान्सफर होत नाही किंवा कोणतंही फ्यूल आपोआप मध्ये येणार नाही. जसं हे इथून खाली वर जातं समजा व्यवस्थित, जसं हे खालून वर जाईल तर इथं काय क्रिएट होणार आहे, सक्शन. इथं काय होऊन जातं, सक्शन क्रिएट होतं. बघा बाहेर कोणतं प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, बरोबर आहे की नाही. या सक्शनच्या पोर्टवर इथं कोणतं प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशरने फ्लुइड थांबलेलं आहे. का थांबलं होतं, कारण इथलं आतमधलं प्रेशर जास्त होतं कोणापेक्षा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा. फ्लुइड कधी बी कुठून कुठे फ्लो होतं, हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे. सगळ्यांना माहिती असेल, FM शिकलेले आहेत तुम्ही है ना. तर हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे फ्लुइड फ्लो होणार आहे. तर इथं सगळ्यात पहिले बाहेर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे जे कमी होतं कोणापेक्षा, या हा जो तुमचा क्रँक आपलं हे जे पूर्ण क्रँकची केस आहे ना किंवा हे सिलेंडरचा जो पोर्ट आहे त्याच्यामध्ये प्रेशर जास्त होतं कोणापेक्षा, बाहेरच्या प्रेशरपेक्षा.
जसा हा सिलेंडर वर पाठवला गेला, सिलेंडर वर गेल्यामुळे मध्ये काय तयार होऊन गेलं, सक्शन. ठीक आहे, मध्ये काय होऊन जातं, सक्शन क्रिएट होतं. मग सक्शन क्रिएट झालं याचा अर्थ काय की मधलं प्रेशर खाली चाललं गेलं, कमी होऊन गेलं मधलं प्रेशर. कुठलं प्रेशर जास्त होऊन गेलं आता त्या मानाने, बाहेरचं प्रेशर. तर बाहेरून फ्लुइड कुठे यायला लागेल, मध्ये ना. बाहेरून फ्लुइड कुठे येऊन जाईल, मध्ये येऊन जातं. फ्लुइड म्हणजे काय येतं, पेट्रोल येतं का, हो. काही इंजिन मध्ये पेट्रोल येतं, काही इंजिन मध्ये ह्या इंजिन मध्ये पेट्रोल येईल का, नाही. 2 स्ट्रोक मध्ये येणार नाही. कारण 2 स्ट्रोक मध्ये काय प्रॉब्लेम जो येतो तुम्हाला इथं समजेल. इथून काय येतं, बेसिकली वर्किंग फ्लुइड येतं. मग आता हे वर्किंग फ्लुइड काय राहतं, किंवा त्याला चार्ज बी म्हटलं जातं. काही बुक मध्ये तुम्हाला चार्ज नाव दिसेल, वर्किंग फ्लुइड म्हटलं जातं, काही लोक त्याला चार्ज म्हणतात. वर्किंग फ्लुइड किंवा चार्ज म्हणजे काय, पेट्रोल आणि किंवा जे फ्यूल आहे तुमचं, फ्यूल आणि एअरचं मिक्सचर. वर्किंग फ्लुइड किंवा चार्ज म्हणजे काय, फ्लुइड आणि फ्यूल आणि एअरचं मिक्सचर आहे. जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की पेट्रोलला जर तुम्ही थोडा वेळ हवेत ठेवलं, पेट्रोल उडून जातं, डायरेक्ट उडून जातं, म्हणजे त्याचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. तसंच काय केलं जातं, तर ह्या पेट्रोलला एअरच्या संपर्कात आणलं जातं आणि पेट्रोल एअरच्या संपर्कात आल्यामुळे तो गॅसमध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि मग तो जो गॅस राहतो ना तो इथून मध्ये सोडला जातो. ठीक आहे, तर गॅस पण तर एक प्रकारचं फ्लुइडच आहे. हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जातं. पहिले प्रेशर हाय होता म्हणून येत नव्हतं, जसं पिस्टन वर जायला लागला इथं काय तयार होऊन गेलं, सक्शन आल्यामुळे बाहेरचं प्रेशर जास्त झालं कोणाच्या मानाने, आतमधल्या प्रेशर. म्हणून बाहेरून फ्लुइड कुठे यायला लागलं, मध्ये. इथं सगळं काय होऊन जाईल, मग आता तो गॅस फिरून जाईल. ठीक, मग आता हा गॅस आहे, हा पिस्टन कुठं पोहोचलाय, वर. ठीक, मग क्रँक परत फिरतच राहतो, क्रँक थांबत नाही. क्रँक फिरला, वर गेलं, हे पिस्टन समजा इथपर्यंत येऊन जाईल. पूर्ण डायग्राम खराब करतोय मी, मला माहिती आहे, तर तुम्ही पहिलेवाली काढून घ्यायची. ठीक, तर हा क्रँक जेव्हा वरती राहतो, हा कनेक्टिंग रॉड बी असा पूर्ण स्ट्रेट होऊन जातो. मग हा क्रँक इथपर्यंत येईल, तोपर्यंत हा वरती पोहोचून गेला. मग ही पोझिशन काय होती, बॉटम पोझिशन होती ना पिस्टनची, आणि ही पोझिशन काय आहे, टॉप पोझिशन आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं टॉप डेड सेंटर. लक्षात ठेवा, टीडीसी म्हणजे काय, टॉप डेड सेंटर. आणि ही त्याची बॉटम पोझिशन आहे, ज्याला म्हटलं जातं बीडीसी, दॅट इज बॉटम डेड सेंटर. बॉटम पोझिशनला बॉटम डेड सेंटर, टॉप पोझिशनला टॉप डेड सेंटर. ठीक आहे, मग आता बीडीसी पासून हा पिस्टन कुठे चालला गेला, टीडीसी वर. मग आता बीडीसी पासून टीडीसी वर गेला, परत वरून कुठे येणार तो, खाली. हे सगळं कुठलं म्हणतोय मी, सुरुवातीचा भाग म्हणतोय. बरं, अजून आपल्या गाडीचं इंजिन सुरू झालेलं नाही. काय झालं, पहिले गाडीचं इंजिन बंद होतं. ठीक, कारण गाडीच्या इंजिन मध्ये काही काम होत नव्हतं. जसं तुम्ही सेल मारायला सुरुवात केली, किक मारली किंवा दोरी ओढली, त्याच्यामुळे झालं काय की हा पिस्टन वर गेला. पिस्टन वर गेल्यामुळे बाहेर प्रेशर वाढलं, आतमधलं प्रेशर कमी झालं. बाहेरून वर्किंग फ्लुइड किंवा चार्ज केलं, जेव्हा फ्यूल आणि एअरचं मिक्सचर जे ते मध्ये आलं. मध्ये आल्यानंतर काय होणार आहे, इथं हे पूर्ण येऊन जाईल. पिस्टन कुठे आलं परत, मग आता खाली. कोणाच्या मुळे, कनेक्टिंग रॉड. जसा हा क्रँक इथून इथपर्यंत फिरला, क्रँक इथं आला, तर कनेक्टिंग रॉड त्याला खाली खेचत आणली. कनेक्टिंग रॉड खाली आला, खाली आल्यामुळे काय होतं की वरून हे खाली येत राहतं. मग काय होतं, तेवढ्या वेळात हा जो चार्ज आहे, इथं जो तुम्हाला ट्रान्सपोर्ट पोर्ट दिसतोय ना, हा, या ट्रान्सपोर्ट पोर्ट मधून तो गॅस वरती यायला लागतो. का बरं, हे खाली येताना त्याला दाबत जातं ना, याच्या खाली जी बी हवा होती ती दाबली जाते आणि मग खालून प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यामुळे इथून गॅस वरती. मग जसा हा पिस्टन परत कुठे येऊन जाईल, ओरिजिनल पोझिशनला. इथं तुमचा ऍक्च्युअल वर्किंग स्टार्ट होता. आता इथून गॅस वर चालला गेला, एकदा तुमचा पिस्टन इथं आहे. हा गॅस कुठे येऊन जाईल, या ठिकाणी, या पोर्शन मध्ये. पिस्टन कुठे चाललाय परत, आता वरती. कोण घेऊन चाललाय, कनेक्टिंग रॉड. क्रँक परत फिरला, क्रँक फिरल्यामुळे कनेक्टिंग रॉड वरती. कनेक्टिंग रॉड जसा वर गेला, ठीक आहे. आता कनेक्टिंग रॉड वर गेल्या म्हटल्यावर इथं समोर काय, गॅस आहे. आणि त्या गॅसला बाहेर कुठे जायला जागा आहे का, आता नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल, मी का सांगितलं की पिस्टन आणि सिलेंडर मधला गॅप कमी राहतो, कारण हा पिस्टन जेव्हा वर जाईल, जर याच्यामध्ये गॅप राहिला तर या गॅप मधून तो गॅस खाली येऊ शकतो ना, पण आला पाहिजे का, नाही आला पाहिजे. म्हणून हा गॅप एकदम कमी, म्हणजे मायक्रॉन मध्ये बी राहते, त्याच्यापेक्षा कमी राहतो. आणि मग हा पिस्टन जो आहे तो वर जाईल. वर गेल्यामुळे काय होणार आहे, हा गॅस इथं बघा, आता गॅस तिथंच आहे, त्याला बाहेर कुठंही पळायला जागा नाहीये. आणि पिस्टन येतोय, त्याला वरती काय करेल, मग दाबून घेईल, दाबून टाकेल. दाबलं म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, कॉम्प्रेशन. काय होईल या ठिकाणी,
कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन झालं म्हणजे काय होतं बघा, जसं एक रूम मध्ये तुम्ही 2 जण होते, 5 जण होते, 10 जण होते, नंतर हळूहळू काय झालं की ती रूम आहे ना आपोआप छोटी होत होती. असं समजून घ्या, तुम्ही 10 जण रूम मध्ये पहिली मोठी होती, हळूहळू रूम काय व्हायला लागली, छोटी व्हायला लागली. तुमच्यामध्ये अडचणी निर्माण होऊन जातील है ना. एक दुसऱ्याला दाबायला लागेल, तुमची बॉडी आपोआप एक दुसऱ्याला कॉम्प्रेस करायला लागून जाईल, कारण स्पेस काय होत चाललाय, कमी होत चाललेला आहे. तसंच या ठिकाणी पण स्पेस काय, पिस्टन जसं जसं वर जातो स्पेस काय होत जातो, कमी. मग इथला गॅस काय व्हायला लागतो, कॉम्प्रेस्ड व्हायला लागतो. आणि गॅसची प्रॉपर्टी आहे की गॅस जर कॉम्प्रेस झाला तर गॅसचं टेम्परेचर वाढतं है ना. तुम्ही बी एखाद्या छोट्याशा रूम मध्ये तुम्हाला 10-15 जणांना जर ठेवलं तर गरम व्हायला लागून जातं ना रूम मध्ये एकदम. तसंच गॅसचं बी आहे की या ठिकाणी गॅस जसं पिस्टन जसा वर येईल, गॅस कॉम्प्रेस होईल आणि गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढेल. आणि टेम्परेचर जसं वाढायला लागतं, हा पिस्टन जसा इथं TDC ला पोचणारच राहतो, इथे असा आला गॅस एकदम कॉम्प्रेस्ड होऊन गेलेला राहतो आणि गॅसचं टेम्परेचर वाढलेलं राहतं. त्या क्षणाला या स्पार्क प्लग मधून एक चिंगारी बाहेर पडते है ना. काय सांगितलं, स्पार्क बाहेर पडतो. स्पार्क प्लग मराठीत काय म्हटलं जातं, चिंगारी. स्पार्क बाहेर पडतो. पहिल्या तिथला गॅसमध्ये काय, पेट्रोल आहे ना, त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होऊन गेलंय, त्यातल्या त्यात त्याचं स्वतःचं टेम्परेचर बी वाढून गेलेलं आहे. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही चिंगारी टाकली तर काय होईल, काय होणार आहे, भडका होणार आहे, स्फोट होईल. बरोबर आहे ना. तुमचं डोकं एकदम तुफान गरम आहे आणि त्यातल्या त्यात तुमचा मोबाईल फुटून गेला, मग संताप डबल. सेम गॅस बी करतो बिचारा, एक तर पहिलेच कॉम्प्रेस होता त्याच्यामुळे नाराजगी, त्याच्यामध्ये पेट्रोल होतं है ना, भडकायला तयारच बसलेलं होतं ते, आणि कॉम्प्रेस होऊन गेलं, त्याच्यामुळे स्वतःचं टेम्परेचर त्याचं वाढलं, वरून त्याने स्पार्क टाकून दिला. या स्पार्क प्लगचं काम काय होतं, तो स्पार्क सोडून देतो. स्पार्क टाकला, एक चिंगारी टाकली, करंट राहतो बेसिकली तो करंटमुळे, त्या स्पार्कमुळे काय झालं, पेट्रोल जळलं, पेट्रोलचा स्फोट होतो. आणि पेट्रोलचा स्फोट होतो म्हटल्यावर काय, स्फोट झाला म्हणजे तुम्ही त्या टीव्ही मध्ये पाहिलं की स्फोट झाले की 4-5 लोक उडतात इकडे तिकडं. तसंच इथं बी होतं की स्फोट झाला, इथं तिथं कोणाला उडायला जागा तर नाही, बिचारा एकच आहे जो खाली वर होऊ शकतो, कोण, पिस्टन. पिस्टन एकदम जोरात खाली येतो, पिस्टन काय करेल, इथून एकदम जोरात खाली येईल. मग या पहिला स्ट्रोक काय होता बघा, इथून काय झालं, हे कॉम्प्रेशन झालं. हे काय झालं होतं, पहिला स्ट्रोक कॉम्प्रेशन झालं. पहिल्यांदा पिस्टन कुठून कुठे गेला, BDC वरून TDC वर, BDC पासून कुठे गेला तो पिस्टन TDC वर. आणि त्यावेळेस कोणता स्ट्रोक होऊन राहिला होता, कॉम्प्रेशन. वरती गेला, TDC वर पोहोचला, स्पार्क सुटला, स्पार्कमुळे स्फोट झाला, स्फोट झाल्यामुळे पिस्टन कुठून कुठे येणार परत आता, TDC वरून कुठे येऊन जाईल, खाली येऊन जाईल BDC वर. आणि हा जो स्ट्रोक होता याच्यामध्ये पॉवर जनरेट झाली, म्हणून या स्ट्रोकला पॉवर स्ट्रोक बी म्हटलं जातं. ठीक आहे, कोणता स्ट्रोक झाला मग या ठिकाणी, पॉवर स्ट्रोक. मग आता पॉवर स्ट्रोक झाला, पॉवर स्ट्रोक झाला म्हणजे काय, पेट्रोल जळलं, आणि पेट्रोल जळल्यामुळे पिस्टन कुठे येऊन जाईल, खाली. मग पेट्रोल जळलं, तो गॅस जळला, त्याचे एक्झॉस्ट गॅसेस तयार झालेले राहतात. समजतंय का तुम्हाला, एक्झॉस्ट गॅसेस म्हणजे जे गॅस आता परत जळू शकत नाही, आपल्या गाडीच्या सायलेन्सर मधून जे गॅसेस बाहेर पडतात ते एक्झॉस्ट गॅस राहतात. मग तसं एक्झॉस्ट गॅसेस या ठिकाणी तयार झालेले आहेत, एक्झॉस्ट गॅसेस तयार झाले. आणि पिस्टन कुठून कुठे येतोय, वरून खाली. जेव्हा पिस्टन खालून वर गेला होता, इथं ती प्रोसेस होऊन गेली बरं, की मध्ये ते लिक्विड येऊन गेलेलं तयार बसलेलं आहे ते इथं. जसं पिस्टन वरून खाली यायला लागेल, हे इथून लगेच वरती, आणि इथं कोण बसलेलं आहे तोपर्यंत मग एक्झॉस्ट गॅस आहे. आणि या एक्झॉस्ट गॅसला काय करायचंय आपल्याला, या एक्झॉस्ट पोर्ट मधून बाहेर हाकलायचंय. तुमचं काम संपलेलं आहे, चला निघा आता. म्हणून आपण काय लावलेलं इथं, एक डिफ्लेक्टर लावलेला आहे. डिफ्लेक्टर काय करतो, मग इथून येणारा नवीन चार्ज किंवा वर्किंग फ्लुइड या एक्झॉस्ट गॅस सोबत त्याला मिक्स होऊ देत नाही. हा इथून याला डायरेक्ट स्पार्क प्लगच्या जवळपास पाठवतो. आणि हा एक्झॉस्ट गॅस जर इथं जमा झाला असेल तर हे बघा इथं कर्व आहे, तर याचं काम काय आहे की या एक्झॉस्ट गॅसला इथून बाहेर काढून टाकायचं. तर एक्झॉस्ट गॅसेस किंवा जो काय म्हणतो आपण त्याला, जे काय म्हटलं त्याला, वेस्ट आहे ना, वेस्ट, एक्झॉस्ट गॅसेस जो वेस्ट आहे ना, त्या वेस्टला जे बाहेर काढलं जातं त्या प्रोसेसला स्कॅव्हेंजिंग बी म्हणतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ स्कॅव्हेंजिंग. बेकार काहीतरी झालं है ना. जर तुम्ही आयसी इंजिन पहिल्यांदा शिकताय तर तुम्हाला काहीतरी एकदम बाउन्सर आल्यासारखं वाटलं असेल. हां, जर तुम्ही याच्या पहिले, मला माहिती नाही की तुम्ही शिकलेत की नाही, जर याच्या पहिले तुम्ही शिकले असेल तर हे तुमच्यासाठी एकदम पांचट होतं. परत मी एकदम पूर्ण रिपीट करतो बघा, मस्त मजा येते याच्यामध्ये, थोडंसं व्यवस्थित समजा.
स्ट्रोक किती होणार आहे? 2च. कोणकोणते? कॉम्प्रेशन आणि पॉवर. तो सुरुवातीचा मी वरती घेऊन गेलो आणि ते मग खालून ते चार्ज झाला ते मी स्वतः करतोय सेल मारून, बरं, ते स्ट्रोक मध्ये काउंट होत नाही. आता तुम्हाला लिहायचं काय पुस्तकात, लिहायचं काय एक्झाम मध्ये, तसं लिहिणार का की वेन वी सिट ऑन द बाईक और वेन वी सिट ऑन द ऑटोमोबाईल व्हेकल वी किक इट और वी सेल इट, असं काहीतरी लिहिणार आहे का? नाही. आपण काय लिहिणार आहे? ह्या 2 स्टेप बद्दल. होतं काय? आता स्ट्रोक समजा, ते पहिलंच सोडा. आता तुमच्याकडे काय आहे? डायरेक्टली पिस्टन कुठे आहे? बीडीसी वर, आणि पिस्टन जाऊ कुठू शकतो? टीडीसी वर. टीडीसी बीडीसी काय माहिती सगळ्यांना? टीडीसी म्हणजे काय असणार आहे? टॉप डेड सेंटर. बीडीसी म्हणजे काय असणार आहे? बॉटम डेड सेंटर. ठीक आहे. पिस्टन कुठे आहे? बीडीसी ला आहे. आणि पिस्टन बीडीसी ला असताना सक्शन पोर्ट मधून हा जो चार्ज आहे आपला हा वरती येऊन गेलेला आहे. ठीक आहे. मग जसा क्रँक फिरल्यामुळे बीडीसी वरून टीडीसी कडे जसा पिस्टन जाईल तर त्या चार्जला किंवा जो वर्किंग फ्लुइड आपला गॅसच्या फॉर्म मध्ये त्याला काय करेल? तो वरती जाता जाता कॉम्प्रेस करेल. इथे येता येता काय होऊन गेलं? कॉम्प्रेशनमुळे त्याचं टेम्परेचर खूप जास्त झालंय, आणि टेम्परेचर जास्त झाल्यानंतर ती टीडीसी ला पिस्टन पोहोचला की त्या क्षणाला तिथं स्पार्क करून देतो. स्पार्क आल्यामुळे काय होतं? पिस्टन जळून जात, तो जो वर्किंग फ्लुइड होतं, जे चार्ज होते ते आपलं जळतं, त्याचं स्फोट होतो किंवा त्याला काय म्हणतात आता इग्निशन होतं. त्याचं इग्निशन झाल्यामुळे काय होतं? त्या ठिकाणी जोरात एक पॉवर स्ट्रोक जनरेट होतं, एनर्जी जनरेट होते, आणि त्या एनर्जीला कुठंच जायला जागा नाही आजूबाजूला, तर त्याला विचारायला एकच जागा सापडते, कोण? पिस्टन. तर पिस्टनवर इतक्या जोरात एनर्जी अप्लाय होते की पिस्टन वरून एकदम जोरात खाली येतो, आणि पिस्टन जसा वरून खाली येत जातो काय होणार आहे? परत तसंच होऊन गेलं होतं. खालून ज्यावेळेस पिस्टन वर गेला इथं सक्शन क्रिएट होऊन गेलं होतं, आणि इथून वर्किंग फ्लुइड मध्ये जसा पिस्टन वरून खाली यायला खाली प्रेशर वाढायला लागलं, वर्किंग फ्लुइड या ट्रान्सपोर्ट पोर्ट मधून वरती येऊन जातो, आणि जसा पिस्टन खाली येत राहतो त्याच क्षणाला या डिफ्लेक्टरचं काम काय आहे की जे नवीन फ्युल येतंय, नवीन चार्ज येतोय, त्याला वरती पाठवायचं, आणि जे इथून एक्झॉस्ट झालेले गॅसेस आहेत, जळून गेलेले आहेत, त्या जळलेल्या गॅसेसला या एक्झॉस्ट पोर्ट मधून बाहेर काढायचं. मग बेसिकली किती स्ट्रोक झाले? 2 स्ट्रोक. कोणकोणते? एक झाला कॉम्प्रेशन बीडीसी कडून टीडीसी कडे जाताना, आणि एक झाला पॉवर स्ट्रोक वरून खाली येतो. अशा पद्धतीचे 2 स्ट्रोक राहतात. हे त्याचं वर्किंग आहे. आता वर्किंग आपण लिहून घेऊ, आणि बघतो मी किती वेळचं लेक्चर झालंय. याचं वर्किंग आणि याचं ॲनिमेशन हे दोन्ही मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, मग तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल. इट्स बीन लॉंग वे. ठीक आहे. तर भरपूर मोठं लेक्चर होऊन जाईल ते. तर आपण काय करू, आज याला इथंच थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी याचं वर्किंग लिहून देईल तुम्हाला, आणि याचं ॲनिमेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल.